नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. जानू, मला तुमचा तो व्हिडिओ दाखवला गेला ज्यामध्ये तो बोलता बोलता थांबला, कारण त्याला पुढे बोलवत नव्हतंच. त्यामध्ये काय मीत सांगा ना, काय पाहिलं तुम्ही? जानू आता डेस्परेटली विचारत होती, कारण तिला त्या व्हिडिओबद्दल थोडीसुद्धा कल्पना नव्हती. त्या व्हिडिओमध्ये तू तू मानवला पॅशनेटली किस करत होती. अमित मान खाली घालून बोलला तसं जानूने त्याचा हात सोडला आणि ती मटकन खाली बसून पडली. तिचे डोळे पाण्याने भरले होते. नाही नाही, असं नाही होऊ शकत. तो व्हिडिओ कसा काय? ती रडत रडत बोलली आणि चक्कर येऊन धापकन खाली पडली. आता पुढे. पण ती जशी खाली पडली तसा इथे त्याचा जीव वर खाली होऊ लागला. त्याने पटकन तिला उचलून तिचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवलं. जान, व्हॉट हॅपन? त्याने तिला हृदयातून हाक मारली आणि तिच्या गालावर हलके टॅप करू लागला तो. पण तिचा काहीच रिस्पॉन्स नाही आला. मग मात्र त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचललं आणि आतल्या त्याच्या रेस्टरूममधल्या बेडवर झोपवलं. त्याने तिथल्या ग्लासमधलं थोडं पाणी घेतलं आणि तिच्या तोंडावर मारलं. तशी तिने थोडी चुळबुळ केली. तिने हळूहळू डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं तर तो खूपच काळजीने तिच्याकडे पाहत होता. त्याने तिच्या ओठांना तो पाण्याचा ग्लास लावला तसं तिने ते पाणी प्यायलं. जान, आर यू ओके? त्याने खूपच काळजीने तिला विचारलं. पण तिने मात्र त्याच्याकडून नजर चोरली आणि दुसरीकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यांतलं पाणी काही थांबायचं नाव घेत नव्हतं. तो मात्र तिला त्या अवस्थेत पाहू शकत नव्हता. तिला तसं पाहून त्याच्याच छातीत धस्स झालं आणि त्याने तिला स्वतःजवळ ओढून घट्ट छातीशी कवटाळलं. तसा तिचाच पान फुटला आणि ती त्याच्या मिठीत हमसून हमसून रडू लागली. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत होता, पण तिचं रडणं काही थांबत नव्हतं. आय एम सॉरी जान, तो तिच्या केसांवर त्याचे ओठ टेकवत बोलला. तशी ती त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजे आता हा का आपल्याला सॉरी म्हणतोय तिला कळत नव्हतं. मी उगाच तुला त्या व्हिडिओबद्दल सांगून दुःखी केलं. आय एम सॉरी. तू अजिबात विचार करू नको त्याचा. जे झालं ते सगळं विसरून जा. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होता. म्हणजे ह्याच गोष्टीमुळे तो इतकी वर्षे तिचा तिरस्कार करत राहिला. पण आज मात्र तिला असं पाहू शकत नव्हता तो. आणि जे झालं ते झालं असं म्हणून विसरून जायला सांगत होता. त्या व्हिडिओमुळे त्याला किती यातना झाल्या होत्या अजूनही आठवून त्याला वेदना होत होत्या. पण ह्या क्षणी मात्र त्याला फक्त ती ठीक असावी असं वाटत होतं. म्हणून त्याच्या हृदयाला देणाऱ्या त्या जीवघेण्या वेदनासुद्धा तो विसरायला तयार होता. ती मात्र एकटक त्याच्याकडे पाहत होती. जान, त्या मानवने पण तुला त्रासच दिला आहे. ह्या आठवणी तुझ्या मनात ठेवल्या आहेत. पण तू अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला अजिबात वाईट वाटत नाहीये. तू लग्न केलं होतं त्या मानवशी. शेवटी तुझ्या पण काहीतरी गरजा असतीलच ना. पण तिकडे दुर्लक्ष करून मी फक्त तुझा तिरस्कार करत राहिलो. आय एम सॉरी. पण मानव मात्र तुला अर्ध्यातच एकटीला सोडून गेला. ह्यासाठी त्या मानवलाही शिक्षा मिळणारच आहे. मित्र म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही येतो. त्याला जन्माची अद्दल घडवेन मी. अमित रागात बोलला. तशी जानूने नकारार्थी मान हलवली. ती त्याला काही बोलणार तोच त्याने तिला थांबवलं. तू रेस्ट कर. कोणत्याच गोष्टीचं गिल्ट घ्यायची काहीच गरज नाही आहे. आता हा विषय बंद. मी बघतो आता काय करायचं ते मी करतो. पण ह्यापुढे तुझ्या आणि आपल्या मुलांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. तो बोलला आणि तिथून उठून जाऊ लागला. थांबा मीत, कोणताच विषय बंद होणार नाही. ती बोलली तसा तो जागीच थांबला. जान, यू नीड रेस्ट डिअर. तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी सगळं पाहून घेईन. तो तिच्याजवळ बसत काळजीने बोलला. नाही मीत, आज त्या गोष्टीवरून पण पडदा उचलला गेलाच पाहिजे. ती बोलली तसा तो तिच्याकडे पाहत राहिला. पडदा? त्याने आश्चर्याने विचारलं. मीत, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं मला सगळं सांगाल प्लीज?
ती बोलली तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला, कारण तो स्वतः हे त्याच्या तोंडून सांगू शकत नव्हता. मुळात तो त्याच्या चानला असं दुसऱ्याच्या मिठीत किस करताना पाहूच शकत नव्हता. चान प्लीज, का स्वतःला त्रास करून घेतेस डिअर? नको ना, थांबव हा विषय इथेच, तो तिच्या काळजीने बोलला. मीत प्लीज सांगा, ती मन घट्ट करून बोलली तसा त्याने एक सुस्कारा सोडला. आता त्याला तिला सांगावंच लागणार होतं. तो एक 6 ते 7 सेकंदाचा व्हिडिओ होता आणि त्यात तू स्पष्ट दिसत होतीस मानवला किस करताना, त्याने सांगितलं. पण ते सांगताना पण त्याला किती जास्त त्रास होत होता हे फक्त तोच नाही तर ती पण जाणत होती. ते ऐकून तिने डोळे मिटले. तसे काही अश्रूंचे थेंब तिच्या डोळ्यांतून खाली पडले, पण तिने पटकन तिचे अश्रू पुसून त्याच्याकडे पाहिलं. मीत, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मानवला पाहिलं का? तिने विचारलं. तसा तो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. हो, मानव होता तो, त्याने सांगितलं. मीत, मी तुम्हाला विचारलं की त्या व्हिडिओमध्ये मानवचा चेहरा पाहिला होता का तुम्ही? तिने पुन्हा विचारलं. तसा तो शॉक झाला, कारण खरंच त्याने मानवचा चेहरा पाहिला नव्हताच. तो तर पाठमोरा होता आणि समोरून फक्त जानू त्याला किस करताना दिसत होती. नाही, चेहरा तर नव्हता पाहिला, तो अडखळत बोलला. मग तुम्हाला कसं कळलं की तो मानव होता? तिने पुन्हा विचारलं. कारण त्याच्या अंगावर खाकी वर्दी होती आणि ती तर मानवचीच होती, तो बोलला. इथेच तर फसलात ना तुम्ही मीत, ती खाली मान घालून बोलली. म्हणजे? त्याने आश्चर्याने विचारलं. म्हणजे हेच मीत की तो मानव नव्हता, ती त्याच्याकडे पाहून बोलली तसा तो अजूनच शॉक झाला. व्हॉट? तो जोरातच ओरडला. तशी तिने खालीवर अशी होकारार्थी मान हलवली. मग कोण होता तो? त्याने विचारलं. त्याच्या आवाजात जरा देखील कॉन्फिडन्स नव्हता. त्याला काही कळत नव्हतं. आधी तर त्याला वाटलं होतं की तो मानव असावा आणि जानूने तर त्याच्याशी लग्न केलं होतं, मग तो हे सगळं विसरून जायला रेडी होता. पण आता ही कोणती तरी तिसरीच व्यक्ती होती जिच्याबद्दल जानू सांगत होती. म्हणजे लग्न मानवसोबत आणि ह्या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती म्हणजे तिसराच. कसा सहन करू शकत होता तो? जानूला त्याची अवस्था कळाली होती आणि आत्ता तिला सत्य सांगणं गरजेचं होतं. मीत, जो व्हिडिओ तुम्ही पाहिला तो खरा होता आणि ती मीच होते, जी त्या माणसाला किस करत होते, ती खाली मान घालून बोलली. तशा त्याने रागात हाताच्या मुठी आवळल्या. कितीही प्रयत्न करूनही तो त्याच्या रागावर कंट्रोल करू शकत नव्हता, कारण त्याच्या जानने असं तिसऱ्याच कोणत्या व्यक्तीला किस करणं त्याच्या पचनी पडत नव्हतं. पण मीत, विचारणार नाहीत का की मी हे का केलं? तिने विचारलं, पण त्याच्या चेहऱ्यावरची एक रेषसुद्धा हलली नव्हती. इट्स ओके जान, लीव इट, टेक केअर, तो निर्विकार चेहऱ्याने बोलला आणि तिथून निघून जाऊ लागला. तोच. मीत, मला ड्रग्ज दिलं गेलं होतं, लव ड्रग्ज, ती बोलली तशी त्याची जाणारी पावलं जागीच थांबली आणि तो तिच्या बाजूने वळला. पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागला. तशी तिने पाणावलेल्या नजरेने तिची मान होमध्ये डोलावली. पण तो मात्र विजेच्या वेगाने तिच्याजवळ गेला आणि त्याने तिला कच्च मिठीत घेतलं, इतकं की जणू थोडी जरी मिठी सैल केली तर कोणी तिला त्याच्यापासून दूर घेऊन जाईल. हू वॉज दॅट ब्लडी बास्टर्ड? थोड्या वेळाने त्याचा रागीट आवाज त्या 4 भिंतीमध्ये घुमला. तशी ती पण थरथरली. टेल मी जान, कोण होता ज्याने माझ्या जानसोबत हे कृत्य करण्याची हिंमत केली? त्याने पुन्हा विचारलं. तसा तिने एक दीर्घ श्वास घेतला. कुणाल मोहन, राज्याध्यक्ष. त्याचं नाव पण तिला घेऊ वाटत नव्हतं. तिच्या डोळ्यात आता जाळ उतरला होता. पण ते ऐकून त्याने मात्र पुन्हा हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. त्याचा आता स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. त्याचा राग इतका वाढला होता की त्या रूममध्ये असलेलं टेबल त्याने त्याच्या दोन्ही हाताने उचलून फेकून दिलं होतं. तसं त्या टेबलवरचे सगळे साहित्य खाली पडले आणि ते फुटण्याचा मोठा आवाज आला. हाऊ डेअर ही टच यू? कुणाल, नाऊ इवन गॉड कांट सेव्ह यू, तो रागातच ओरडला.
त्याचा राग आता 7व्या आसमानावर पोचला होता. त्याच रागात तो त्या रूममधल्या सगळ्या वस्तू उडवत चालला होता, पण त्याचा राग मात्र शांत होत नव्हता. पण थोड्या वेळाने त्याने पाहिलं तर ती मात्र खाली मान घालून बसली होती. डोळ्यांतून टपटप अश्रू पडत होते तिच्या. तसा तो तिच्या जवळ जाऊन बसला. जान, डोंट क्राय डिअर, ह्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. प्लीज शांत हो, तो तिच्या डोळ्यांतले अश्रू पुसत बोलला. पण तिने मात्र पुढे होऊन त्याला मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागली ती. आज तिच्या मनात जे जे सगळं साचलं होतं ते ती त्याच्यासमोर एक्सप्रेस करत होती. पण ते करताना तिला पण किती दुःख होत होतं ह्याची अजिबात गणती नव्हती. तो मात्र तिच्या डोक्यावर वारंवार ओठ टेकवत होता आणि तिला शांत करत होता. थोड्या वेळाने ती शांत झाली आणि त्याला सविस्तर काय घडलं होतं ते सांगू लागली. मीत, कुणालच्या सांगण्यानुसार मी आपलं घर सोडून निघून आली होती. मला कळत नव्हतं कुठे जाऊ आणि काय करू. त्यावेळी मानवनेच मला मदत केली. त्याने माझ्या राहण्याची सोय एका फ्लॅटवर केली होती. मी तिथेच राहत होते. एक दिवस मला एक निनावी फोन आला आणि एका हॉटेलमध्ये बोलावलं गेलं. मी नाही सांगितलं, पण तरी पुन्हा त्यांनी मला तुमच्या जीवाची भीती घातली. मग मात्र माझा नाईलाज झाला आणि मी त्या सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. तिथे एक टेबल बुक केलं होतं. मी तिथे जाऊन बसले. मी बराच वेळ वाट पाहिली, पण कोणीच आलं नाही. त्या तिकडच्या स्टाफने माझ्यासमोर काही डिशेस आणून ठेवल्या होत्या. तो बोलला की ज्याने हे टेबल बुक केलं आहे त्यांनीच ऑर्डर पण दिली आहे. मी शॉक झाले होते की तो माणूस अजून का येत नाही आहे आणि त्याने मला का बोलावलं आहे. पण त्या पदार्थांमधून मी काहीच खाल्लं नव्हतं. मला भीती वाटत होती की त्यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असेल तर. पण मी एक चूक केली. मी तिथलं पाणी प्यायले. मला खूप जास्त तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायले. पण त्यांनी त्या सगळ्या डिशेसमध्ये तर ते ड्रग टाकलंच होतं, पण पाण्यात पण टाकलं होतं, जेणेकरून कशातून तरी ते माझ्या पोटात जाईल. ते पाणी पिल्यानंतर मला खूप गरमी जाणवायला लागली. आतून काहीतरी पेटतंय असं वाटायला लागलं. मी माझ्या चेहऱ्यावरून 2-3 पाण्याचे ग्लास ओतले, पण माझा जीव शांत होत नव्हता. त्या ड्रगचा इफेक्ट माझ्यावर व्हायला लागला होता आणि मला गरगरायला देखील लागलं होतं. तसं तिथल्याच एका लेडी स्टाफने मला आधार दिला. तशी मी तिच्यासोबत गेले, कारण माझ्यामध्ये अजिबात शुद्ध नव्हती आणि आतून काहीतरी वेगळंच होत होतं. गरमी. त्या ड्रगचा इफेक्ट व्हायला सुरुवात झाली होती. मी स्वतःला खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या शरीरासमोर माझं काहीच चालत नव्हतं. त्या लेडीने मला समोरच्या चेअरवर बसवलं, पण मला एवढं गरम होत होतं की मी अंगावरची ओढणी फेकून दिली होती आणि स्वतःचे कपडे फाडण्याच्या तयारीत होती. पण इतक्यात माझा हात पकडला गेला आणि मी त्या समोरच्या व्यक्तीच्या जवळ ओढली गेली, ज्याने खाकी वर्दी घातली होती. माझी नजर धुरकट होत होती. अंधुक दिसत होतं मला, पण त्या व्यक्तीला त्या क्षणीही ओळखलं मी. तो तोच होता, कुणाल मोहन राज्याध्यक्ष, खाकी वर्दीच्या वेशात. पण आता त्याने मला त्याच्या अजून जवळ ओढलं आणि माझ्या शरीरावर जो त्या ड्रगचा इफेक्ट झाला होता त्यामुळे मी त्याच्याकडे खेचली गेले आणि मी त्याला किस करू लागले. पण बस काहीच क्षण आणि एक जोरदार पंच त्या कुणालच्या मुस्कटात बसला आणि तो खाली जाऊन पडला आणि मला कोणीतरी त्याच्या बाजूने खेचलं. तो मानव होता मीत. खबरदार कोणी तिला हात जरी लावला तर इथेच एकेकाचा मुर्दा पाडेन. मानव हातातली कण समोर रोखून उभा होता आणि त्याचा खणखणीत आवाज तिथे घुमला होता. तसा खाली पडलेला कुणाल दात ओठ खात त्याच्या समोर उभा राहिला. मानव, चुपचाप निघून जा इथून आणि जान्हवीला आमच्या ताब्यात दे, कुणाल बोलला. तुला लाज वाटायला पाहिजे कुणाल. मला आता इथून तिला घेऊन जाऊ देत. अडवलंस ना तर ही अख्खी गन रिकामी करेन तुझ्या डोक्यात. मानव खूप रागात बरसला. तसा कुणाल पण घाबरला. मग मात्र त्याने आम्हाला तिथून जाऊ दिलं. पण माझ्या शरीरातली गरमी काही मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतेच. मी पुन्हा माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न करू लागले. तसं मानवने तिथेच असलेला पाण्याचा जग माझ्या डोक्यावरून ओतला. तशी मी थोडी शांत झाले. मानवने पटकन मला गाडीत बसवलं आणि तो मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. एमर्जन्सीमध्ये त्याने मला ॲडमिट केलं. डॉक्टरांनी माझ्यावर लगेचच उपचार केले
आणि त्या ड्रगचा असर कमी होऊ लागला. पण त्या दरम्यान डॉक्टरांना माहीत नव्हतं की मी प्रेग्नंट आहे. ते तर माझं नशीब चांगलं होतं म्हणून आपल्या बाळांना काही झालं नाही. मीत जर त्यावेळी मानव वेळेवर आला नसता तर त्या कुणालने असं बोलून ती खूप जोरजोरात रडू लागली. तसा तो पटकन पुढे आला आणि त्याने तिला पुन्हा मिठीत घेतलं. त्याच्या डोळ्यात तर अंगार फुलला होता. जर आपल्या बाळांना काही झालं असतं किंवा त्या कुणालचा घाणेरडा स्पर्श मला सहन करावा लागला असता तर मात्र मी जगू शकले नसते. मी स्वतःला संपवलं असतं. ती रडून रडून बोलली, पण तिच्या आत्ताच्या शब्दांनी मात्र त्याच्या हृदयावर कोणी वार करतंय असं वाटलं त्याला. असं काहीच बोलू नकोस जान, तुला काही होऊ देणार नाही मी, काहीच नाही. तो पण रडतच बोलला. त्या कुणालच्या पापाचा घडा आता भरलाय. त्याने तुला स्पर्श करण्याचा जो भयंकर गुन्हा केलाय ना, त्याची शिक्षा तर त्याला भयंकरच मिळणार आहे. कुणाल, तू भावाचं प्रेम पाहिलंय, पण तुला आता ह्या अमित राज्याध्यक्षाचा तो अवतार पाहायला मिळेल की तू जगण्यापेक्षा मरण मागेल माझ्याकडे. अमित अक्षरशः थरथरत होता. इतका जास्त चिडला होता तो. म्हणजे मानवनेच जानूला हेल्प केली आहे आणि तरी मी त्याची इतकी वर्ष द्वेष करत राहिलो. किती काय काय बोललो मी त्याला. अमित आता स्वतःलाच कोसत होता. पण त्याच्या मनात आता मात्र हा अनुत्तरित प्रश्न होताच. जान, पण हे सगळं असं होतं, मानव तुझी हेल्प करत होता, तर मग तू त्याला कुणालबद्दल का नाही सांगितलं सगळं? मग तू मानवशी लग्न का केलंस? त्याने विचारलं आणि तो तिच्या उत्तराची वाट पाहू लागला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.